पालकांनी बाहेरच्या लॅबमधून या मुलीची प्रेग्नन्सीची टेस्ट केली। लोकप्रतिनिधींचा सुद्धा प्रशासनावर तेवढा होल्ड असणं गरजेचं आहे। वारंवार जर असे प्रकार घडत असतील तर पालिकेच्या आरोग्य विभागाला सुद्धा लोकप्रतिनिधींनी धारेवर धरणं आवश्यक आहे। वरिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहेत खालच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात की घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणामध्ये कोणावर ठोस कारवाई होते का। पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये लपवाछपवीचे प्रकार चांगल्या पद्धतीने सुरू असतात अशी चर्चा देखील कायमच असते। डोंबिवलीचं पालिकेचं शास्त्रीनगर हॉस्पिटल, या हॉस्पिटलची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। याचं कारण म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यानंतर पुढे काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलं आणि कुठल्या पद्धतीने याचे पडसाद उमटलेले आहे हे सुद्धा पाहिलेत। आता पुन्हा एकदा याच हॉस्पिटलमधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ती ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण म्हणजे एक अल्पवयीन मुलगी, साधारण वय वर्ष 17, या मुलीला फक्त हिमोग्लोबिनचा त्रास होता आणि त्यामुळे ती शास्त्रीनगरमध्ये ऍडमिट झाली। महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गर्भधारणेची चाचणी करताना अल्पवयीन मुलगी असेल तर तिच्या पालकांची संमती आवश्यक असते। मात्र इथल्या डॉक्टरांनी तसं न करता म्हणजेच पालकांच्या संमतीशिवाय संबंधित मुलीची गर्भधारणेची चाचणी केली। बरं, ही चाचणी केली, मात्र यापुढे आणखीन धक्कादायक बाब म्हणजे 3 वेळा चाचणी करून सुद्धा या मुलीची प्रेग्नन्सीची टेस्ट होती ती पॉझिटिव्ह आली। या प्रकरणामुळे त्या मुलीला आणि तिच्या पालकांना मोठा धक्का बसला। मुलीला सुद्धा एकंदरीतच नेमकं काय घडतंय हे कळत नव्हतं। त्यानंतर पालकांनी बाहेरच्या लॅबमधून या मुलीची प्रेग्नन्सीची टेस्ट केली, मात्र ही टेस्ट निगेटिव्ह आली। त्यामुळे पुन्हा एकदा शास्त्रीनगर हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। मुलगी गरोदर नसताना सुद्धा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा काय आला? विशेष बाब म्हणजे एकदा नाही तर 3 वेळा पालिकेमध्ये गर्भधारणेची चाचणी करण्यात आली आणि 3ही वेळा ही चाचणी पॉझिटिव्ह आली। शास्त्रीनगर हॉस्पिटललाच लागून एक लॅबचं सेंटर आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होतात। त्या ठिकाणी सुद्धा सोनोग्राफी करण्यात आली, ही सोनोग्राफी सुद्धा पॉझिटिव्ह आली। मात्र बाहेरच्या लॅबमध्ये ही जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह आली। घडलेला एकंदरीतच प्रकार हा दिसतो तितका साधा नाहीये। नेमकं या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुरू तरी काय आहे? आता अशा अनेक प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या कल्याण डोंबिवलीमध्ये रंगू लागल्या। या घटनेचे पडसाद आता येत्या काही दिवसात उमटण्याची दाट शक्यता व्यक्त होते। या संदर्भात नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। मात्र कारवाई होईल तेव्हा होईल। महापालिकेकडून चौकशी समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे आणि 8 दिवसांच्या आत या घटनेचा अहवाल जो आहे तो या समितीला आयुक्तांकडे सादर करायचा आहे। आता ही चौकशी होईल, त्याच्यानंतर पुढे काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील। मात्र एकंदरीतच हे प्रकरण बघता त्या अल्पवयीन मुलीच्या मनावर नेमकं काय परिणाम झाले असेल पाहूयात। या संदर्भात नगरसेवक दीपेश म्हात्रे, त्याचप्रमाणे आमदार राजेश मोरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्यामध्ये समोर आलेला आहे। शास्त्रीनगरमध्ये एक अल्पवयीन पेशंट हेमोग्लोबिन कमी असल्याच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या होत्या। ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची ट्रीटमेंट करताना त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट तिच्या आईवडिलांचा कन्सर्न न घेता प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे असल्याचं तिच्या पालकांना आणि त्या मुलीला, पेशंटला स्वतःला या आरएमओनी सांगितलं। त्याच्यानी या परिवाराला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर जेव्हा बाहेर या प्रेग्नन्सीच्या टेस्ट केल्या तर त्या टेस्ट पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आणि ती मुलगी कुठल्याही प्रकारे प्रेग्नेंट नाही असं निष्पन्न झालं। शास्त्रीनगरमध्ये इतक्या हलगर्जीपणाने 3दा तिच्या मुलीची टेस्ट करण्यात आली। एकदा सोनोग्राफी केली, 2दा स्ट्रिप टेस्ट केली, 3ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या। परंतु जेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या टेस्ट बाहेर केल्या तर त्या पूर्णपणे टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि असा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगरमध्ये रुग्णालयामध्ये घडलेला आहे। त्या मुलीच्या परिवारावर आणि त्या मुलीवर
अतिशय तिला मानसिक धक्का या सगळ्या गोष्टीतनं बसलेला आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या टेस्ट चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे उपचार केलेले आहेत अशा डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश काल स्थायी समितीच्या सदस्यांकडनं आयुक्तांना दिलेले आहेत. आणि आयुक्तांनी त्याची चौकशी करण्याची देखील सुरुवात केलेली आहे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी प्रशासनाला करत आहे. अतिशय चुकीचं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे. अशी घटना होऊ नये आणि त्याच्यावर जे डॉक्टर कोणी असतील दोषी त्यांच्या कारवाई केली जाईल. तोही विषय आता महापालिकेत आम्ही आयुक्तांकडे घेतलेला आहे. आयुक्तही त्याच्यावर कडक कारवाई करणार. खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन्हीही रुग्णालयात म्हणजेच शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये कायमच रुग्णांच्या तक्रारी असतात. अनेक धक्कादायक प्रकार या अगोदर सुद्धा समोर आलेले आहे. मात्र कितीही झालं तरी या हॉस्पिटलची सुधारणा काही होताना दिसत नाहीये. एकंदरीतच लोकप्रतिनिधींचा सुद्धा प्रशासनावर तेवढा होल्ड असणं गरजेचं आहे. वारंवार जर असे प्रकार घडत असतील तर पालिकेच्या आरोग्य विभागाला सुद्धा लोकप्रतिनिधींनी धारेवर धरणं आवश्यक आहे. कधी या ठिकाणी पुरेशी औषधं नसतात तर कधी या ठिकाणी व्यवस्थित स्टाफ उपलब्ध नसतो. अनेक तक्रारी या ठिकाणी असतात. काही महिन्यांपूर्वी याच डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झाला होता आणि हे प्रकरण सुद्धा चांगलंच गाजलं होतं. हे एक उदाहरण आहे. मात्र अशा अनेक उदाहरणांमुळे पालिकेचं शास्त्रीनगर हॉस्पिटल जे आहे ते कायमच चर्चेत राहिलेलं आहे. आणि आता ही बाब तर अत्यंत धक्कादायक आहे की एक मुलगी गरोदर नसताना सुद्धा एकतर तिच्या पालकांच्या संमतीशिवाय तिची गर्भधारणेची चाचणी केली आणि त्यानंतर ह्या चाचणीचे रिपोर्ट सुद्धा जे आहेत ते अशा वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं पालिकेचा आरोग्य विभाग जो आहे तो गांभीर्यानं चौकशी करतो का आणि आयुक्तांकडे नेमका काय अहवाल सादर करतो आणि या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं वरिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहेत खालच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात की घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणामध्ये कोणावर ठोस कारवाई होते का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहुयात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे. दिनांक 30 जुलै रोजी आपल्या गायनॅक ओपीडीमध्ये 17 वर्षाची मुलगी तिच्या आईबरोबर आली होती. तर तिची हेवी रक्तस्राव होतोय अशी तिची कंप्लेंट होती. तर त्या अनुषंगाने तिथल्या गायनॅकोलॉजिस्टने तिला तपासून तिला आपल्या ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आणि त्याप्रमाणे ती दुपारी ॲडमिट झाली. आणि त्यावेळेला तिचं रक्त म्हणजे हिमोग्लोबिन खूप कमी होतं आणि त्या अनुषंगाने तिथे काही चाचण्या तिला सांगितल्या होत्या. तर त्यामध्ये एक UPT टेस्ट पण होती. त्यावेळेला ती UPT टेस्ट वीकली पॉझिटिव्ह आली. त्याच्यामुळे अजून 3 वेळा ती कन्फर्मेशनसाठी करण्यात आली आणि त्यावेळेला ती वीकली पॉझिटिव्हच त्या चाचण्या आल्या. त्यामुळे तिला कन्फर्मेशनसाठी सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तर त्यावेळेला तिच्या आईवडिलांचा असा आरोप आहे असं कळतं की त्यांनी प्रायव्हेटमध्ये पण काही चाचण्या केल्या आणि तिथे त्या निगेटिव्ह आल्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही नक्की काय झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा काही दोष आहे का हे सगळं तपासण्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये लपवाछपवीचे प्रकार चांगल्या पद्धतीने सुरू असतात अशी चर्चा देखील कायमच असते. आता नुकतंच जर उदाहरण द्यायचं झालं तर कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नागरिकांना गेल्या 2 दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा चावा घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर पेशंट आपल्याला काल आणि परवा सुद्धा ऍडमिट होताना दिसले. मात्र या संदर्भातील माहिती देताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची जी आकडेवारी आहे ती पालिका प्रशासनाकडून पुढे आलेली आहे. डॉक्टरांचा बाईट वेगळा आहे, आरोग्य अधिकाऱ्यांचा बाईट वेगळा आहे, प्रसिद्धी पत्रकामध्ये वेगळं म्हटलंय. प्रत्येक जण जे आहे त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आकडेवारीच्या या लपवाछपवीमध्ये नेमकं काय गौड बंगाल आहे असा सुद्धा प्रश्न एकीकडे उपस्थित होताना दिसतो. तर दुसरीकडे अशा पद्धतीने पालिकेची आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सलाईनवर आहे याचं सुद्धा उदाहरण जे आहे ते पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. एकंदरीतच घडलेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.